नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सर स्वागत। काल सांगली जिल्ह्यातील प्रथम हिंद केसरी मैदान पार पडलं। या मैदानातील हे मैदान कसं झालं, या मैदानाचं आयोजन कसं होतं, या मैदानामध्ये कोणकोणती नंदी आले होते, या मैदानासाठी सेमीसाठी गटासाठी कोणकोणत्या बैलांच्या अटीतटीच्या लढती झाल्या, नंतर कोणकोणते बैल फायनलसाठी पात्र ठरले, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। तर काल भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं हिंद केसरी मान त्या मैदानाला मिळाला, तो म्हणजे जयंत केसरी ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तर या मैदानाचं समालोचनाचं काम केलं ते म्हणजे आपला महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार, नंतर रणजित बनसोडे, प्रवीण घाटे आणि चंद्रकांत कोकाटे, जे राजकीय मंचावर आढळून येतात। वेगवेगळ्या राजकीय मंच ज्यावेळेस मैदान होत असतं त्या मंचावरती चंद्रकांत कोकाटे हे कंटिन्यू त्या मैदानाचं समालोचनाचं काम ते करत असतात। तर मित्रांनो, झेंडापंथाचं काम केलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा झेंडापंथ ते म्हणजे धनावडेबापू कोरेगाव, नंतर या लाईव्ह प्रक्षेपणाचं काम केलं ते म्हणजे एसटीसी लाईव्ह, असं वेगवेगळं अतिशय चांगल्या प्रकारे लाईव्हचं प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं। नंतर या मैदानाचं नियोजन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आलं होतं। या मैदानामध्ये महाराष्ट्रातील टॉप असे नंदी, सर्व नंदी या मैदानासाठी धावायला आलेले होते। ते म्हणजे आपल्या पिस्टन असेल, त्याच्यासोबत कॉकटेल असेल, वादळ असेल, नंतर त्याच्यासोबत बलमा असेल, नंतर असे वेगवेगळे नंदी या मैदानामध्ये धावण्यासाठी आले होते। आपला सर्वांचा लाडका बकासूर असेल, नंतर त्याच्यासोबत एक नवीन चेहरा त्यांनी घेऊन आलेला होता, तो म्हणजे जलवा असेल, नंतर 855 स्वराज असेल, नंतर चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा असेल, नंतर मुंबईवरून आलेला दोरलीचा हरणे असेल, त्याच्या म्हणजे असे वेगवेगळे घाणकरांचा बव्या असेल, असे वेगवेगळे नंदी या मैदानासाठी धावायला आलेले होते। तर अनेक बैलांना गटालाच हार पत्करावे लागले। आता टॉपचे नंदी ते सुद्धा गटाला हार पत्करावे लागले, ते म्हणजे आपला महिब्या आणि त्याच्यासोबत मुरुमकरांचा सुंदर, त्याला सुद्धा गटाला हार पत्करावे लागले। नंतर दुसरं पाहायला गेलं तर आपला 22-11 पिस्टन, त्याच्यासोबत आपले पिंटू शेट मोडगे यांचा कॉकटेल, त्या नंदीनं सुद्धा त्या बैल जोडीला सुद्धा गटाला हार पत्करावे लागले। नंतर आपला सातारा एक्सप्रेस हरिण म्हणून ओळख आहे, त्याच्यासोबत बलमा सोबत होता जे आनंद तारकर यांचं वादळ, या बैल जोडीला सुद्धा गटालाच हार पत्करावी लागली। नंतर आपला बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि त्याच्यासोबत होता विठ्ठल ड्रायव्हर यांची नवीन खरेदी, ते म्हणजे तेजाबाई, हे सुद्धा बैल जोडीला गटाला हार पत्करावी लागली। मित्रांनो, हे सुद्धा महाराष्ट्रातील नामांकित नंदी होते, पण रानच कसाच होतं, त्यामुळं कोण जिंकेल कोण हारेल सांगता येत नव्हतं। कारण काय की फाटे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आलेल्या होत्या, पण रान मातीचा असल्यामुळे अनेक नवीन चेहरे ह्याच्यामध्ये गट पास करत होते आणि अनेक नामांकित बैल जोडींना हार पत्करावे लागत होते। तर ह्या वेगवेगळ्या नामांकित टॉपच्या नंदीनं सुद्धा आज गटाला हार पत्करावी लागली। तर मित्रांनो, सेमी कसे झाल्या, सेमीमध्ये कोणकोणत्याच्या अटीतटीच्या लढती झाल्या हे बघा। सेमी 1 मध्ये जे आपला पालवे साहेबाचा नंद्या आणि त्याच्यासोबत होता दायगावकरांचा पाखऱ्या, आणि त्या दुसरी गाडी होती ते म्हणजे जे 5 लाखाच्या पाठीमागचं कराडचं मैदान झालं होतं, त्या मैदानामधील जी 5 लाखाची मानकरी होती ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांची राजा आणि लखन, ह्या सेमी 1 मध्ये होती। दुसरी गाडी होती गजा आणि दिलवाला, ही एक गाडी होती। म्हणजे असे नामांकित सगळ्या 7 नामांकित गाडी होत्या, पण जे टॉपचे नंदी होते त्या नंदीमध्ये लढत झाली आणि त्या लढतीमध्ये घरचा साज गजा आणि दिलवाला त्या सेमी 1 मध्ये पास झाले। दुसरा पाहिजे तर दुसरा सेमी म्हणजे जे पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी असलेली गाडी म्हणजे ते म्हणजे रोमन आणि सरदार वाघवाडीकरांची ती गाडी होती। नंतर शंभू आणि चिमण्या, जो पाठीमागे मैदान झालं होतं जयंत केसरी, त्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी शंभू आणि त्याच्यासोबत होता छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या, ही गाडी सुद्धा अतिशय नामांकित नंदी होती, गटाला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावली होती शंभू आणि चिमण्या। आणि ही गाडी त्या दुसऱ्या सेमीमध्ये, आणि दुसरी गाडी होती ते म्हणजे सोन्या आणि पक्ष्या, ही गाडी सुद्धा जे बारामतीकरांचा पक्ष आहे आणि सोन्या त्याच्यासोबत होता। सेमी 2 मध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये शंभू आणि चिमण्या ही आज सेमी 2 मध्ये पास करून ती फायनल मध्ये त्यांनी थाटामध्ये प्रवेश केला। तर सेमी 3 मध्ये सुद्धा अटीतटीच्या लढती होत्या, त्यामध्ये आपला सर्वांचा लडका आपण देव मानला जातो, तो म्हणजे सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर, आणि त्याच्यासोबत नवीन चेहरा होता तो म्हणजे जलवा, आणि दुसरी गाडी होती ते म्हणजे ज्याला आपण वेगाचा शेवट मानला जातो तो सर्जा, आणि दुसरा त्याच्यासोबत होता बादल, सासवडकरांची बादल। दुसरं पाहायला गेलं तर घरणीकरांचा राजा आणि त्याच्यासोबत होता विटेकरांचा चेंडू, आणि स्वराज आणि सुंदर सुद्धा ही जे पाठीमागच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकर ठरला होता स्वराज आणि जलवा, आणि त्याच्याच बरोबरचा दुसरा नंदी होता तो म्हणजे स्वराज आणि सुंदर। या सेमी 3 मध्ये सुद्धा अटीतटीची लढत झाली। त्या अटीतटीच्या लढतीमध्ये आपला सर्वांचा दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत नवीन चेहरा जलवा ते आज थाटामध्ये सेमी पास करून
आणि ते फायनल मध्ये प्रवेश केला. तर स्वराज होता तो 855, त्याने सुद्धा अट्टीतटीची लढत दिली, पण थोडासा मिसमॅच झालं आणि तिथं आपला सर्वांचा लाडका बकासूर फायनल मध्ये प्रवेश केला. दुसरं पाहायला गेलं तर चौथ्या सेमीमध्ये सुद्धा अट्टीतटीच्या लढती होत्या. त्यामध्ये आपला शिरसोडकरांची रायफल असेल, नंतर शेवळे आबांचा पाखरे असेल, नंतर मावळकरांचा गजा असेल, त्याच्यासोबत भाकरवाडीकरांचा खंड्या असेल, नंतर आपला एमएमचा राजा असेल, नंतर बादल असेल वाटेगावकरांचा. म्हणजे ह्या सेमी 3 मध्ये सेमी 4 मध्ये सुद्धा अटीतटीच्या लढती होत्या आणि अटीतटीच्या लढतीमध्ये आपला मावळकरांचा गजा आणि त्याच्यासोबत भाकरवाडीकरांचा खंड्या अटीतटीच्या लढतीमध्ये सेमी पास करून त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केला. सेमी 4 मध्ये सुद्धा सेमी 5 मध्ये सुद्धा अटीतटीची लढत होते. त्या म्हणजे आपला उर्मिला माणिकशेठ गायकवाड, बापूशेठ आंबेकर वडकी यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत होता ते म्हणजे 55 लाखाची खरेदी, नवीन खरेदी, ते म्हणजे अजित शेठ कारुंडेकरांचा चिक्या. म्हणजे अर्जुन आणि चिक्या ही सुद्धा नामांकित जोडी होते. आणि दुसरी गाडी होती ते म्हणजे हेमंत शेठ फुलोर यांचा हरण्या आणि त्याच्यासोबत जे घाणंदकरांचा बब्या, ज्याला बब्या डाऊन म्हणलं जातं, ती गाडी सुद्धा नामांकित होती. दुसरं पाहिलं गेलं तर 81 रायफल आणि त्याच्यासोबत होता संग्राम. म्हणजे जवळजवळ 2 ते 3 गाड्या सेमी 5 मध्ये सुद्धा नामांकित होत्या आणि अटीतटीची लढत होती. आणि अटीतटीच्या लढतीमध्ये हेमंत शेठ फुलोरकरांचा हरणे आणि त्याच्यासोबत घाणंदकरांचा बब्याने सेमी पास करून त्यांनी थाटामध्ये फायनल मध्ये प्रवेश केला. तर मित्रांनो दुसरं म्हणजे तर 6व्या सेमीमध्ये सुद्धा अटीतटीच्या लढतीमध्ये 22-11 सोने असेल आणि त्याच्यासोबत मुळशीकरांचा लक्ष्य असेल, नंतर बावरे आणि सुंदर ही गाडी सुद्धा अटीतटीच्या लढती होत्या, नामांकित गाड्या. आणि दुसऱ्या सुद्धा नामांकित गाड्या होत्या सेमी 6 मध्ये. तर आणि बावरे आणि सुंदरनी सेमी पास करून सेमी 6 मधून त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केला. दुसरं पाहिलं गेलं तर 7व्या सेमीमध्ये सुद्धा अटीतटीची लढत होती. ते पाहिलं गेलं तर संग्राम मोदीसिंह पाटील यांचा तेजा, त्याच्यासोबत होता किरण आप्पा कालगाव शाळगाव यांचा रायना. त्या दुसरं पाहिलं गेलं तर जे युवराज इंगोले यांचा लखन आणि त्याच्यासोबत होता सांडू मिस्त्री तळेगावकरांचा रुद्रा. तर मित्रांनो ही दोन्ही गाडीमध्ये लढत होती आणि दोन्ही म्हणजे अजून दुसऱ्या सुद्धा गाड्या होत्या. तर दुसऱ्या गाड्या सुद्धा होत्या त्यामध्ये सेमी 7 मध्ये रुद्रा आणि लखन थाटामध्ये सेमी पास करून त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केला. तर मित्रांनो कोणकोणते नंदी फायनलसाठी कोणत्या नंदीचा कितवा नंबर आला हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये दुसरं पाहायला गेलं तर शिवराज इंगोले यांचा लखन आणि कमलबाई मुलानी यांचा रुद्रा ते आज 7व्या क्रमांकाचे मानकर ठरले आणि 26,000 रुपयाचे मानकरी आणि गुलालचे मानकर ठरले. तर दुसरं पाहायला गेलं तर 6व्या क्रमांकाचे मानकर ठरले ते म्हणजे प्रदीप सुर्वे यांचा घरचा साज आज पळाला, फायनल मध्ये पळाला. ते आज गजा आणि दिल ते सुद्धा आज 6व्या क्रमांकाचे मानकर ठरले, 26,000 रुपये आणि गुलाल आणि ढालीचे मानकर ठरले. तर दुसरं पाहिलं तर 5व्या क्रमांकाचे मानकर कोण ठरले ते पाहूया. ते म्हणजे आपला सर्वांचा लाडका देव, सर्वांचा बैलगाडी क्षेत्रातला देव, ते म्हणजे मोहिल शेठ धुमाळ, सचिन शेठ गरत यांचा दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत नवीन चेहरा होता तो म्हणजे जलवा कोणाचा होता, मनोज बावर चचेगावकरांचा जलवा. ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळाली, गटाला सुद्धा चांगल्या प्रकारे पळाली. गट क्रमांक 35 मध्ये ही गाडी पळाली. नंतर सेमी मध्ये सुद्धा अटीतटीच्या लढतीमध्ये दुसरं पाहायला गेलं तर आपला घरणीकरांचा राजा होता, त्याच्यासोबत चेंडू होता. नंतर आपला वेगाचा शेवट सर्जा होता, त्याच्यासोबत होता सासवडकरांची बादल. ही मस्त अटीतटीची सेमी 3 मध्ये सुद्धा लढत होती आणि सेमी 3 मधून पास करून ते आज फायनल मध्ये प्रवेश केला आणि फायनल मध्ये प्रवेश करून ते 5म क्रमांकाचे मानकर ठरले बकासूर आणि जलवा. दुसरं पाहिलं गेलं तर 4 क्रमांकाचे मानकर ठरले ते म्हणजे हेमंत शेठ फुलोरे यांचा 622 हारण्या आणि त्याच्यासोबत सागर शेठ कटरे घाणंदकरांचा बब्या. हे सुद्धा अटीतटीच्या लढतीमध्ये सेमी सुद्धा यांनी चांगल्या प्रकारे पास केला आणि सेमी पास करून ते आज 4th क्रमांकाचे मानकर ठरले. ही गाडी सुद्धा चांगल्या प्रकारे धावत होती, पण ही गाडी कडने असल्यामुळे जे आपला हरण्या बैलाचा खांदा चेंज करावा लागला. ही गाडी सुद्धा एक वेगळी कमाल करू शकली असते, पण थोडी कडेला आली असल्यामुळे या बैलांना सुद्धा थोडीशी खांदे पलट करावी लागली. तुम्ही सकाळपासूनच तुम्ही घाणंदकरांचा बब्या आणि हरण्या सुद्धा दोन्ही बैल फ्रेश होते. सेमीला सुद्धा चांगल्या प्रकारे पळाली, नंतर गटाला सुद्धा पहिल्या 1-2 गटामध्ये पळाली, पहिल्याच गटामध्ये ही गाडी पळाली होती. तर हे गाठीने फायनल मध्ये चांगल्या प्रकारे आणि फायनल सुद्धा चांगली लढत दिली, खांदे पलट करून सुद्धा हरण्या आणि बब्याने चांगली लढत दिली. तर दुसरं पाहायला गेलं तर दुसरं पाहायला गेलं तर 3ऱ्या क्रमांकामध्ये अटीतटीची लढत झाली. ते म्हणजे नारायणशेठ दामसे मावळकरांचा गजा 4x4 गजात होता आणि त्याच्यासोबत होता तो म्हणजे भाकरवाडी बलमा ग्रुप भाकरवाडीकरांचा खंड्या. गजा आणि खंड्या आज म्हणजे सामना निकाल दिला तिसरा, म्हणजे आता 2 गाड्या कुठल्या ते पाहूया. गजा आणि खंड्या ही आज 3ऱ्या क्रमांकाची मान ठरली. दुसरं पाहायला गेलं तर दुसरी गाडी म्हणजे 4था आणि 3रा दोन्ही मिळून दिलेला आहे आणि ही गाडी दोन्ही गाड्या सुद्धा अटीतटीच्या लढती म्हणजे 4था आणि 3रा सामना निकाल दिला आणि दोन्ही बक्षीस मिळून त्यांना दोघांना वाटून देण्यात आलंय. तर दुसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले ते म्हणजे
थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि त्याच्यासोबत होता राहुलभाई मर्डेवारीकरांचा सुंदर. ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावली आणि ती गाडी आज 3 लाख रुपयाची मानकर ठरली. तर तुम्हाला पाहिलं असेल जे अकलूजला मैदान झालं होतं, अकलूजच्या मैदानामध्ये आपला बिंजोडचा बादशाह मथुर सोबत धावला गेलेला बैल म्हणजे तो साखरवाडीकरांचा बावऱ्या. आज ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे गटाला सुद्धा चांगल्या प्रकारे पळाली, सेमीला सुद्धा चांगल्या प्रकारे पळाली आणि आज ते द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरले. म्हणजे हिंद केसरी मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकर मान पटवणं सुद्धा अतिशय चांगलं काम आहे. आणि ते मथुरच्या गळ्यामध्ये पळून आज सुद्धा त्या बावऱ्या बैलानं आज हिंद केसरी मैदानामध्ये मथुरचं आणि त्याचं सुद्धा नाव राखलं. तर आज या प्रथम क्रमांकाचे मानकर ठरले ते म्हणजे पाठीमागच्या मैदानामध्ये 1 BHK फ्लॅटचा मानकर ठरला होता, तो म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद, तो म्हणजे शंभू. आणि त्याच्यासोबत होता सांडू मस्त नवाब मलिक, शकीर मलिक यांचा चिमण्या. तर मित्रांनो हे 2 ते 3 बैल या मैदानामध्ये धावण्यासाठी आले होते. त्यामध्ये राजा असेल, सम्राट असेल, दुसरं पाहिलं गेलं तर चिमण्या, म्हणजे त्यांच्याच धावण्याचा चिमण्या. ते आज एक गाडी सेमीला मार खाल्ली असली तरी दुसरी गाडी आज प्रथम क्रमांकाची मानकर ठरले. ते म्हणजे शकीरबाई मुलानी, नंतर रफिकबाई मुलानी, असे जवळजवळ 3 ते 4 जण भाऊ आहेत. 4 भावाचे जवळजवळ 10 ते 15 बैल आहेत. तर हे यांचा अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळ करतात आणि आज चिमण्या त्यांना जेवढा सांभाळ करतात, जेवढा प्रेम करतात, तेवढे त्यांनी आज प्रथम क्रमांक मानून दिला. सांगली जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा इतिहासात नोंद. ज्यावेळेस हिंद केसरी मैदान झालं त्या हिंद केसरी मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या आज प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला. त्यांचा मान त्यांच्या नावावरती गेला. ते मनापासून प्रेम करतात, जे शकीरबाई मुलाने असतील, नंतर ते जे भाऊबंद आहेत ते बंधू प्रेम सुद्धा बैलावर अतिशय, म्हणजे त्यांना डास सुद्धा चावू देत नाहीत बैलाला. नंतर त्याची जे खायला देतात, खायला देण्याची पद्धत, त्यांची सांभाळ करण्याची पद्धत, त्यांचे सराव करण्याची पद्धत, चिमण्या सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होता. आणि शंभूच्या लाईफ मध्ये सुद्धा 1 BHK फ्लॅट म्हणजे पाठीमागे जो बैलगाडी क्षेत्रातलं सर्वात मोठं बक्षीस पटकवणारा बैल म्हणजे शंभू आणि त्याच्यासोबत होता 81 रायफल. पाठीमागच्या मैदानात सुद्धा ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावली होती. विशाल ड्रायव्हरने ही गाडी हाणली होती आणि 1 BHK फ्लॅटचा मानकर ठरले होते. आणि त्याच मैदानात आज डबल म्हणजे आज काय नाद करते काय, म्हणजे शंभूने आज काल नाद करून दाखवला. म्हणजे आपल्या मालकाची इज्जत काय तर दाखवायची म्हणून, म्हणजे बैलाला सुद्धा कळतं मित्रांनो, तर काहीतरी नवीन करायचं असतं. त्यामुळे मालकाची इज्जत राखण्यासाठी गेल्या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांक पटकवला आणि ह्या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांक पटकवला. तर शंभूचा सुद्धा मनापासून आभार. ज्यावेळेस मालकाच्या इज्जतीचा प्रश्न असतो, शंभू सुद्धा एक वेगळं झलक दाखवून देतो. मित्रांनो, चिमण्या आणि शंभूची गाडी कशी पळाली तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जे व्यक्ती बैलगाडी क्षेत्रावर मनापासून प्रेम करतात त्यामुळे एक फ्री मध्ये लाईकचं बटन दिसतं आणि तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर एक सबस्क्राईबचं बटन दिसतं, ते सबस्क्राईबचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत लोकांना शेअर